हॅलो 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 हा असू चल माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. बेस कमी बेस कमी. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. हरिवंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकली तालाज कोणा. उपवास बारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. विठाला विठाला पांडुरंगा करो प्रथम नमना, पांडुरंगा करो प्रथम नमना. दुसरे चरण दुसरे चरण संतांचे गुरुप्रथम म्हण दुसरी चरण संताची. त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. हरिकलावज्ञ जोधरार्थावतारम कलंकांक तेजोदि कामोदि वक्त्रम. खलानी शवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मेघला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सेवेला गी सेवक झालो, सेवेला गी सेवक झालो. बाबा तुमच्या लागलो हे निज चरण, तुमच्या लागलो हे
तुझ चरण आवो स्वामी कृपया दे यावरी न करावा स्वामी दुख जाते या बरी न करावा अब हे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही माझ्या वडिलांची मिरासे का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगबट्टा आम्हाला गे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षु मंगलाय हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणीनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा आपल्या वडिलांचं महत्व सांगणारा आजच्या सेवेकरता निवडलेला गोड असा अभंग विठ्ठल काय म्हणतात तुकोबाराय मग अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय म्हणतात की देवा आमची मिराशी काय आहे माहिती का तुला आमची मिराशी एकच आहे आमची मिराशी तुझी सेवा आहे जर कोणी जर विचारलं ना आम्हाला जर आमची मिराशी काय मिराशी म्हणजे काय तर मिराशी म्हणजे परंपरा काय आमची परंपरा तर तुझी चरण सेवा हीच आमची मिराशी बरं काय केलं आमच्या वडिलांनी आमच्या करता उपवास राखला दारवंटा राखला आणि केला भोगवट्टा आम्हाला गे आणि म्हणून त्यानुसार आम्ही सुद्धा तुझी सेवा करणार का ही सेवा करत असताना आम्हाला लाज कुणाचे वंश परंपरेनुसार जी आमच्या वडिलांनी जी सेवा केली ती सेवा आम्ही तुझी करणार पण ही सेवा करत असताना आम्हाला जगाची लाज नाही वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास बारणे राखीला दारवंटा केला भोगवट्टा मला गे विठ्ठल अभंग गोड निवडलाय अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवण्यापेक्षा खरं तर आज या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात उपस्थित असताना खरं तर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर हा गोड असा सोहळा या ठिकाणी सुरू आहे आपल्या गावचं वैभव स्वर्गीय आप्पासाहेब चांगदेव कुदळे पाटील आपणच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित असताना या कुदळे परिवारानं केलेला गोड असा सोहळा मला प्रथमतः भास होतोय की आजचं कीर्तन नेमकी पुण्यस्मरणाचं आहे की एखाद्या सप्ताहाचा काला चालू आहे असा भास होतोय मला का एखाद्या सप्ताहाला सुद्धा एवढं गोड नियोजन करता येत नाही एवढं नियोजन या मंडळीनं केलेलं आहे एकदा जोरदार टाळी वाजवायची अगदी गोड असं नियोजन गोड असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण माग त्यांच्या आई आहेत गंगा भागीरथी द्रौपद आई असतील त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ आहेत राजेंद्रजी असतील बाळासाहेब दादा असतील संजय दादा असतील असे भाऊ आहेत त्यामध्ये बहिणी आहेत पुष्पाक्काय पद्माताई आहेत संगीताताई आहेत अशा तीनही बहिणी आणि खरं तर विशेष तत्वानं त्यांच्या मागं त्यांच्या पत्नी म्हणजे अलकाई असतील खरं तर त्यांची तीनही मुलं त्यामध्ये विकी दादा असतील
माझी तृप्तीताई असेल, सपनाताई असेल आणि या परिवाराचे सुनबाई ऋतुजाताई असतील, नाते जानकीताई आहे, स्वराताई आहे आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. एक दोन बाजू मांडल्या शास्त्रामध्ये. कोणत्या कोणत्या? जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं, जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हणावं. आज आमच्या कोदळे परिवारानं केलेला सोहळा आहे याला कृतज्ञता सोहळा म्हटलं गेलंय आणि आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथमतः मी धन्यवाद देईल की आपल्या इथं जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा या युक्तीप्रमाणे गोड असा सोहळा आयोजित केलाय. सोहळ्याकरता महाराष्ट्रातले नामवंत गुणीजन मंडळी या मंचावर उपस्थित आहे. एक नाही तर मला वाटतं आज कधीतरी कीर्तनाला दोनच गायक असतात, पण इथं बघा 2 4 6 म्हणजे एका कीर्तनाची उपस्थिती, 3 कीर्तनाची उपस्थिती एकाच कीर्तनाला आहे. म्हणून गोड अशी गायनाचार्य मंडळी आहे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठं गाणं तयार आहे आणि विशेष तयारच नाही, ज्यांचं प्रसिद्ध सुद्धा आहे. प्रसिद्ध असून सुद्धा उपयोग नाही, ते सिद्ध सुद्धा आहे असे निळोबाजी महाराज सूर्यवंशी. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. गोड असं गाणं आम्हाला ऐकायला मिळणार आहे आज आणि विशेष तत्वानं महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. महाराजजींचं गाणं एवढं गोड आहे, एवढं गोड आहे की मला वाटतं सरस्वती मातेनं आपलं गाणं तयार करत असताना काही विशिष्ट वेळ काढावा म्हणून एवढा गोड आवाज आहे आणि एवढा गोड आवाज आम्हाला ऐकायला मिळतोय. आम्ही भाग्यवान आहे म्हणून निळोबा महाराज तुम्हाला, गुरुजी तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय गायन सम्राट गान कोकिळा माझे अत्यंत प्राणप्रिय आमचे शुभमजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. दुसरे गायनाचार्य आदरणीय नवनाथजी महाराज गीते अगदी गोड, पहिली चाल इतकी सुंदर गायली की असं वाटत होतं तुमची चाल संपूच नाही असे नवनाथजी महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय माझे ज्ञानदादा तो आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर गाणं आहे, विशेष तत्वानं ते वाजवतात, गातात आणि विशेष तत्वानं अष्टपैलू नेतृत्व आहे, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे माऊली महाराज आहे, माऊली महाराज आपण सुद्धा उपस्थित राहिलात. आदरणीय दादा आहेत, विशेष तत्वानं मृदुंगाचा बादशाह आपल्या भागाचं वैभव आणि नवे नवे ज्यांचा मृदुंग किती गोड वाजवतात, ऐकावा आणि ऐकावाच राहा वाटतो. तुमच्या बघितलं का मला शोले पिक्चर मधला एक डायलॉगच आठवतो, तो संभा नाही का म्हणत, हा हे हात मुझे दिले, असं वाटतं कीर्तन संपलं का घेऊन जा, एवढं गोड हात आहे. म्हणून तुम्हाला राहुल महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायचे. आदरणीय आमचे सचिन दादा आहे, तुम्ही सुद्धा सुंदर वाजवतायत, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे गिरीनाथ महाराज आहे, आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. गिरी आणि नाथ दोघं एकाच ठिकाणी असे गिरीनाथ बाबा, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्या मागून सगळे टाळकरी आहेत, मागे पुढे उभा राहा संभाळीत आली आघात निवाराया या युक्तीप्रमाणे तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे. आमच्या खरं तर पोहेगावची सिस्टीम चौधरी बंधूंची, खरं तर त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अनेक लाखो कीर्तनकारांचे प्राण की जीव आहेत म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्याकडे वेळ कमी आणि कमी वेळात मला चांगले रण काढायचे, चांगलं बोलायचंय. फक्त एक विनंती माझी थोडीशी, मागं बसू नका, थोडं थोडं पुढं सरकून बसा, म्हणजे आपल्याला थोडाच वेळ कीर्तन करायचंय पण ते तुम्हाला समजलं असं. एकदा सगळ्या माता माऊलींना पुरुषांना विनंती, एक एक हात पुढं सरका. माता माऊली तुम्ही 4 हात सरका आणि पुरुष मंडळी तुम्ही 2 हात सरका. सरका बरं, उठा डायरेक्ट पुढं येऊन बसा पुढं. चला चला, हे आज उठकी मागची ती चष्मेवाले आज उचल, म्हणजे मला काय होईल, मला काय बोलायचे ती तुम्हाला कळत. चला 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 उठा. थोडं मॉनिटर, सर्दी झालेली आहे, सर्दी झाली. हा मस्त कहे पायावरी वार करी संताचा, या वार करी संताचा, वार करी संताचा. पायावरी वार करी करी संताचा, मस्त कहे
पावड मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत? ऐका चालायचं. या पवित्र आणि पावन मातीमध्ये जर जन्माला आला तर जगणं गोड असावं. किती गोड असावं बरं का सोबाजी. मानवी जन्मातल्या एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. कशा करता जन्माला आलोय आपण? आपण ज्या कारणाकरता आलोय ना ते कारण आहे फक्त सेवा. कारण की का हे आपण उष्ण घेतलंय. उष्ण तुमचं असेल किंवा माझं असेल, हे आपण भाडे तत्वावर घेतलेलं आहे. हे मिळालंय, पण मिळालंय तर आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. दादा माझा आवाज येत असेल तर बोला चला. आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलात, ज्या राज्यामध्ये जन्माला आलात, हे राज्य कोणाचे? माय कोणाचे? मला उत्तर अपेक्षित आहे. ही भूमी कोणाची बाबा? कोणाची भूमी? आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलात आई, ही भूमी कोणाची? राजकारण्यांची. कोणाची? जरा बोला ना. कोणाची? संतांची. बरं कोणत्या राज्यामध्ये जन्माला आलात? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात या राज्याचं नाव काय आहे? कर्नाटक राज्य. कोणतं राज्य? महाराष्ट्र राज्य. बरं महाराष्ट्रात जन्माला आलात यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आलात तो जिल्हा बोला ना. बोला ना जरा मोठ्यानं आवाज आला पाहिजे मला. कोणता जिल्हा? अहिल्यानगर. बरं अहिल्यानगर मध्ये जन्माला आलात यातही काय नवल? ज्या तालुक्यात जन्माला आलात तो तालुका राहता. मला तुमचा राहता तालुका बरं का राहुल महाराज आवडतो. का तर राहता तालुका म्हटलं की सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका. बोला ना कोणता तालुका आहे? राहता. सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायीवारी करणारा तालुका सुद्धा राहता. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा राहता. सगळ्यात जास्त मला वाटतं सदन ऊसाचं उत्पादन घेणारा तालुका सुद्धा राहता. सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी कोरणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा तुमचा नाही. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची आज गोडच ठेवावी. किती काकड्यात लिहिलंय हे जग जोगे जग जोगे जाग जाग बोला एकदा टाळी वाजवा. महाराज म्हणले मग जागवण्याची गरज आहे. आणि जागवून तुम्ही म्हणता मग महाराज आम्ही जागेच येत ना, एवढं उघड्या डोळ्यानं तुमच्याकडे पाहतोय आणि तुम्ही म्हणता जागवा. हे आम्हाला पटलंच नाही. जागवा म्हणजे काय? मी गुरुजी एक वाक्य सांगून जाईल. जागवणं म्हणजे आंतरिक स्वभावानं जागवणं आणि बहिर्मुखातली सोडून देणं म्हणजे खरं तर जागवणं. प्रमाण अंतरीशी घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. आई भावाचा आणि प्रेमाचा देव भोकेलाय. शास्त्रामध्ये नाना असं उल्लेख आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा बरं का ऐका ना 3 वेळा आंघोळ करावी. किती वेळा? तुम्ही जरा बोला चला ना. किती वेळा आंघोळ करावी? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवण करावं. तुम्ही काय करताय? पिंपळसवाले काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगताय. तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. किती गोड लिहिलंय कबीरदास महाराजांनी. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. ए खाया पिया ना जमाना खोया. ए खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. ए बजमन नारायण. ए बजमन नारायण
भजमन नारायण भजमन नारायण भजना करता आलोय भजन गोडच असलं पाहिजे किती गोड असलं पाहिजे महाराज म्हणले दिले इंद्रिय आत पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग पण आम्ही देव जोपासायला तयारच नाही मी इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं आम्ही भजन करायला तयारच नाही भाषणा करता दिलंय किती गोड सांगितलंय अरे इतका दुर्लभ आहे हा शरीर हे नरदेह किती गोड लिहिलंय महाराजांनी नरदेह दुर्लभ वासुदेव 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 मल्हार 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 वासुदेव 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 मल्हार अरे वासुदेव वासुदेव मल्हार वासुदेव वासुदेव मल्हार तुम्ही वासुदेव वासुदेव बस 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 आणि मग आम्ही कधीतरी गेलो एकदा टाळी वाजवा ना आम्ही जन्मामध्ये आलोत ना तर ते भजन गोडच असावं या भजनाची आस आम्ही जोपासली ना तर जन्म आमचा सार्थकी लागेल पण आम्ही ते लावण्याकरता ते मिळवण्याकरता तयार नाही हे कधी कळतं आम्हाला कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळ मग आता तरी पुढे हाची उपदेश काय करा ज्या कारणाकरता आलोय ना ते कारण आहे भजनाचं पण आम्ही देवाजवळ जातोय विश्वाचं गणित सोडवण्याकरता एवढी प्राप्ती करतोय पण आम्हाला देव सध्या मिळायला तयार नाही रात्रंदिवस आम्ही त्याची भजनं गातोय एवढं त्याची कीर्तनं करतोय त्याच्या भजनात जाऊन बसतोय पण तुम्हाला आणि मला देव मिळायला काय तयार बोला ना देव मिळायला तयार नाही का देव मिळत नाही सांगूच तुम्हाला ऐकायचं दादा ऐका एवढं वाक्य जरी कळालं तरी माझं कीर्तन सार्थकी लागल का देव मिळत नाही तुम्हाला राहुलजी मी एक गोड वाक्य सांगेन हल्लीच्या काळामध्ये सुभाष दादा बरं का हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार अरे कपडे झाले छोटे लाज कुठून येणार अन्न झाले हायब्रिड आरोग्य कुठून येणार माणूस झालाय पैशाचा माणूस की कुठून येणार आणि भक्ती झाली स्वार्थी तो देव कुठून येणार तो देव कुठून येणार साहजिकच गोष्ट आहे तुम्ही आणि आम्ही एक भावगीत म्हणतो बघा कदाचित पाठ असेल तुमच्याकडे देव आशा न पावायचा जरा तुम्ही थांबा यांना मोडू द्या ना आता तुम्ही कबर जीव काढायचा यांना मोडू द्या हा देव आशा न पावायचा म्हणा जरा मोठ्यानं म्हणा देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे क्या बात आहे छान छान हा व्हायला नाही जाणार रात्यातली माणसं आहे हा मनी नाही भाव म्हणे देव आशा न पावायचा देव बाजारचा मग देव मिळतो भावानं आणि प्रेमानं पण लावला पाहिजे भाव का माहिती का थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ अजून एक प्रमाण आहे काही न लगे एका भावाची कारण काही न लगे एका भावाची कारण काही न लगे तुका मने आन
ऐका ना, देवाला लागतो बरं काय आई, ऐका ना, मानवी जन्मातलं महत्वाचं गणित देवाला भाव लागतो. आणि ज्याच्या जवळ भाव आहे ना, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला ना देव मिळतो ना भावानं. पण आमचा एक स्वधर्म झालाय, आमचा एक स्वभाव झालाय की आम्ही कोणती गोष्ट मिळवायला जर गेलो ना त्यामागं स्वार्थ आहे. निस्वार्थी भावनेनं कधीतरी आई वडील देव मिळवावा का माहिती का, तो आपल्या प्रत्येक संकटाचं निरसन करणार आहे. मग आम्ही हा देव मिळवावा. पण आमचं काय झालंय, तुमच्या सगटन आपल्या सगट काय झालंय, आपण स्वार्थापोटी भागायला लागलोय माग त्याच्या. पण काय आहे, एखादी गोष्ट निस्वार्थी भावनेने आपली असावी. आता परवा आमचे एक लग्न झालं. आमच्या शेजारी ना एक जिजी राहते. जिजी इथं नाही ना म्हणतात कोणी जिजी, हाय असू द्या, कुठं बसली, माग बसली. हा जिजी, आमची जिजी लग्नाला गेली. आणि जिजी होती 55 लाखाची फर्निचर, आपलं फॉर्च्युनर, हा फॉर्च्युनर गाडी होती. आणि जिजी गेली लग्नाला. हो, लग्नाला गेल्यानंतर जिजींनीला 1 तोळा कशाचा, तुम्ही जरा मोठ्यानं बोला ना, काय कशाचा तोळा, सोन्याचा. कोणी नेला, जिजी नेला. 1 तोळा नेला. लग्न मंडपात गेली. आता लग्न मंडपात गेल्यानंतर आहेराची वही उचकली. पण आहेराची वही अर्धी भरलेली होती. आता कोणाला अपेक्षा असते की एवढा मोठा आहेर करायचा आहे म्हटल्यानंतर नाव कुठल्या पानावर अपेक्षित होतं, बोला ना, कुठल्या पानावर, पहिल्या पानावर. जिजी म्हणली पोरीच्या आईला, आहेराच्या वहीत काय नाव लिहू नको, तुझ्या माझ्या लक्षात राहिलं म्हणजे लय झालं, हा 1 तोळा धर आणि जाऊ का. पुरीच्या म्हणली जाय. परत विचारलं जिजीनी, जाऊ का, तोळा धर, जाऊ का. पुरीच्या म्हणली जाय. तिसऱ्यांदा विचारलं जिजीनी, जाऊ का. पुरीच्या म्हणली जाय ना. 3दा विचारल्यानंतर जिजीचा ब्लड प्रेशर हाय झाला, शुगर हाय झाली. आणि गाडीत येऊन बसली. 1 पॉइंटचा इशी 4 पॉइंटवर नेला. पण तरी काय जिजीला घाम उरकणा. अख्खी जिजी घामानं वल्ली झाली. आणि जिजी घरी आल्यावर जिजीला बसली, बोला ना, दात खेळ. जिजी 7-8 वर्षाची पोरगी मला बोलायला आली, अण्णा जिजीला काय झालं. म्हणलं चल बरं काय आलं. जिजी पाशी गेलो. जिजी काय झालं का, अण्णा लग्नाला गेले. म्हणलं कोणी काय म्हणलं का, हा मला कोण काय म्हणतं. म्हणलं मग झालं काय. अण्णा लग्नाला गेले, 1 तोळा नेलता. म्हणलं का हारला बिरला काय. म्हणले हारतोय कायचा. म्हणलं मग झालं काय. अण्णा लग्नाला गेले, 1 तोळा नेला आणि पुरीच्या आईच्या हातात दिला. आणि तिला म्हटले, ती म्हटली जा. म्हणलं जिजाच्या झालं काय. ती म्हणली अण्णा मी 80,000चा 1 तोळा नेला. निदान मी 80,000चा 1 तोळा नेला. पुरीच्या आहे ना माझ्या तोंडाव निदान 70-80 रुपयाचा साडीचा बोळा. आमचं गणित वेगळं आहे. आम्ही ना जगतातलं महत्वाचं गणित सार्थकी लावायची गरजच ठेवत नाही. मग आम्ही ही गरज कधीतरी शोधावी. कोणती. तुकोबाराय म्हणले आम्ही परोपकाराकरता आलोय. कशाच्या माध्यमातून, या जगतातलं महत्वाचं गणितच हे एक देव आहे. मग आम्ही त्या देवाला मिळवावं. कशाच्या माध्यमातून, भावाच्या प्रेमाच्या माध्यमातून. का भाव बळे आकळे हे रवी नाकळे टाळी वाजवा. वा, मग भावच लागतो ना. मग सांगू का तुम्हाला भाव, शिवरंजन आहे. या जगतातला भाव एकाच ठिकाणी लावायचा. भले तुम्हाला पंढरपूरला नाही जाता आलं तरी चालत, आळंदीला नाही जाता आलं तरी चालत, पण जगतातला महत्वाचा देव आपले आई वडील आहेत. आज आमच्या मी आप्पासाहेबांबद्दल लिहिलंय मी. किती लय गोड असतो बाप.
बापा इतकं मोठं गुणी नाही. आज मी आमच्या आप्पांबद्दल येता लिहिलंय. मला लिहायची सवय लिहिलंय त्यांच्याबद्दल. थोडंसं ट्रबल ऍड करायचं. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते बाबा. या केविल वाण्या बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. बाप लय मोठा असतो. आज माझ्या दोनही बहिणी आल्या त्या कीर्तनात. माझी तृप्ती अक्का, माझी सपनाताई. आखे तुम्ही दोघी आल्यात. कदाचित माझ्या दोनही बहिणींना जर मी आज प्रश्न विचारला तर त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल. आखे तुमचं माहेर कुठपर्यंत हा जर प्रश्न विचारला तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तुम्ही सांगताल दादा जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई माझा बाप जोपर्यंत जिवंत तोपर्यंत माझं माहेर. बापाचं काय गणित असतं ऐकूनच जगड्या. एखादी लेक जर माहेराला आली ना तर तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई होती रे आई. पण ते टाकायला लावणारा बाप होता. बापा इतकं मोठं कोणी नाही. एखादी लेक जर माहेराला आली ना उशिरापर्यंत झोपते. उशिरापर्यंत. कारण की का तिच्या हक्काचं व्यासपीठ आहे. हक्काचं व्यासपीठ आहे ते. पण तिचा भाऊ तिला उठवायला असतो येत असतो. हा की उठ उशीर झालाय. पण तेवढ्यात बाप धावायचा. ए दाद्या झोपू दे तिला असं म्हणणारा बाप असतो. बापाबद्दल कोणी सांगत नाही सहजासहजी कीर्तनात. बापाबद्दल कोणी कविता लिहिल्या नाही. पण आज या कीर्तनातून ऐका रे बाप. बाप लय मोठा असतो. आखे तुमचा बाप कधीच रडला नाही. कधीच रडला नाही. पण त्या दिवशी तुमच्या गळ्यात पडून रडला त्या दिवसाचं नाव आहे तुमचं लग्न. अरे तुमच्या माहेरामध्ये तुमच्या सासरामध्ये सगळं काय असताना सुद्धा माहेरातून जे तुमच्या पिशवीमध्ये टाकतो ना त्याचं नाव आहे बाप. माझ्या तृप्तीताईला आणि माझ्या सपनाताईला आठवत असेल लहानपणीचा प्रसंग. अरे अंगावर फाटकी कपडे घालावी आमच्या आप्पानानं. फाटकी कपडे घालावी पण आम्हाला चांगली कपडे घेऊन द्यावी त्याचं नाव आहे बाप. कधी या बापानं कधीच कोणाला दुखवलं नाही. गावातल्या सगळ्याच व्यक्तींच्या मुखात आज वाक्य होतं आमच्या बाबानं कधीच कोणाला दुखवलं नाही. एखाद्या व्यक्तीनं आट्टास केला की ही गोष्ट मला पाहिजे दिली घेऊन जा असं म्हणणार आमचे आप्पा होते. आपण फार वर्णन आहे. म्हणून आप्पा आज तुमची आठवण काढतोय ओ कीर्तनातून. तुमच्यासारखं जगतामध्ये मोठं कोणी नाही. म्हणूनच तुकोबारांनी तुमच्याबद्दल लिहिलंय. काय लिहिलंय? बाप करी जोडी लेकुराचे बोट. बाप करी जोडी लेकुराचे बोट. बाप करी सरळ एवढं. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. अखे लहानपणी बरं का नाना आई आपल्याला उचलून घ्यायची. दादा कुठं घ्यायची हो आई उचलून घेताना कुठं घ्यायची? कडेवर घ्यायची. पण बाप उचलून घेताना कुठं घ्यायचा? बाप उचलून घेताना कुठं घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. दादा माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? तर आई आपल्या लेकराबद्दल हा विचार करते जे माझ्या डोळ्याला दिसलंय ना, जे माझ्या डोळ्याला दिसलंय ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं. आपण बाप त्याच्या पुढचा विचार करतो. बाप त्याच्या पुढचा विचार करतो जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं. म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. म्हणून बाप मोठाच आहे. म्हणून लिहावं बोलावं त्या बापाबद्दल. बाप मोठाच आहे. काय करतो? आपुली कुलवाने वाला बोनी. आपुली कुलवाने वाला बोनी. आपुली कुलवाने एकाएकी केला निराशेचा
बाप जितका मोठा आहे बापा इतका अंतकरण मोठं कोणाचं नाही. मी काय सांगून जाईल, जगतातलं सगळ्यात मोठं गणित तोच आहे. मला वाटतं पुष्पाताई आहे, पद्माताई आहे, संगीताताई आहे. मला वाटतं तीनही बहिणीत ना दादांच्या आके. मला माहिती नाही तुम्ही कुठं बसलात, पण तुमचं सुद्धा गणित तितकंच मोठं आहे. का माहिती का? भाऊ हा शब्द जर उलटा केला ना भाऊ, तर तो आपल्या बहिणीच्या संकटात उभा असतो. त्याचं नाव आहे भाऊ. प्रत्येक लेकीला जर विचारलं ना, शुभमजी बर का या जगतातलं त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. काय बोलावं? जगतातलं सगळ्यात मोठं गणित भावाचं आणि बहिणीच्या नात्याचं आहे. आज एखाद्या बहिणीला जर विचारलं भावाची किंमत काय, आज या तीनही बहिणी सांगतील, दादा मी राखी पौर्णिमेच्या सणाला यायचं आणि तुझ्या हातात राखी बांधायचो. राखी बांधणारा क्षण आम्हाला आठवतो रे दाद्या. पण आज तो ज्या हातात राखी बांधायचं ना आम्ही, तो हातच आज आमच्यातून निघून गेलाय. बहीण भावाची किंमत सांगाल. आई जगतातलं सगळ्यात मोठं गणित आहे, पण आम्ही जोपासलं पाहिजे. किती गोड लिहिलंय, जगतामध्ये आलोत ना तर हे वैभव आमच्या पाठीशी असलं पाहिजे. काय करतात ते आमच्या करता? तीन बांधल गरट, तीन बांधल गरट, दिला पिला ना विसावा, घेऊनिया पंका काली, बरविला मुखी चार, ओढ रक्ताची लागली, लागे चावल पुटाया, आज गाया पक्षीनी जाई पिला ना बेटाया, माया मंदिर हलले, लागे कळस फुटाया, माया मंदिर हलले, लागे कळस फुटाया, आज गाया पक्षीनी जाई पिला ना बेटाया. जगतातलं ते मोठं वैभव आहे आणि म्हणूनच हे आम्ही वैभव प्राप्त करावं. का तर इथं सगळं मोठं तीर्थ आहे. किती मोठं तीर्थ आहे तर ज्ञानोबारांनी ओवी खर्च केली, सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितळे तया सेवी शिकीर शरीरे लोण कीजे. म्हणून काय करतात, हाडाचे तो काढ करून, अरे वा थोडा आवाज पाहिजे. हाडाचे तो काढ करून, गेले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट आहे केले नाही कोणी, तुझ्याची मुकल्या पाची तुझ्याची मुकल्या पाच, कुछ कुछ मुझे ऐकू अनमोल जन्म, या जगतामध्ये त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. लहानपणी शाळेतून घरी यायला 5 मिनिटं उशीर व्हायचं आपल्याला, मग त्या 5 मिनिटांमध्ये व्याकुळ व्हायचे आपले आई वडील. बालपणी मी खेळ खेळता होतो जेव्हा ताना, अमृतावनी गोड पाचलाच पाना, अमृतावनी अमृतावनी तुझ्या या मायेची, तुझ्या या मायेची कोटी जाणीव झाली नाही, या जगतातलं ते मोठं वैभव आहे. आणि एकदा किती निघून गेले ना, किती शोधा. मी स्वतः शब्द लिहिलेत, मी स्वतः
कुठे गेली माझी आई मला करमत नाही ग हे नाग आई मला झोप येत नाही दसरा आणि दिवाळी हे आई दसरा आणि दिवाळी तू पुरणपोळी करायची आठवते आम्हाला कोण दिलाई पुरणाची पोळी हे कोण दिलाई पुरणाची पोळी रडू आला आई कुठंच दिसत नाही ग हे नाग आई हे नाग आई मला झोप येत नाही आईसारखं आणि वडिलासारखं मोठं कोणी नाही सध्या कोणाला धक्का जरी लागला दादा सध्या कोणाला धक्का जरी लागला हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो कोणाला धक्का जरी लागला आणि रक्त जरी निघालं शरीरातून तर हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो पण तुमचा कोणताही गुन्हा असू द्या तो गुन्हा माफच केला जातो त्या कोर्टाचं नाव आहे आपले आई वडील म्हणून प्रेम असावं आपल्या आई वडिलावर बरं असू द्या तुमचं सांगतोय मी माझं सांगत आता तुम्ही मला कार्यक्रमाला इथपर्यंत लय फोन केले राहुलजी म्हणजे आपलं इतर नाही मला प्रेम आहे हा भाग वेगळा आहे म्हणजे कार्यक्रमाला लोकांची लय फोन असतात माऊली महाराज बरं का गुरुजी लय फोन असतात पण एकदा की कार्यक्रम संपला महाराज गाडीत बसले महाराज रोडला लागले महाराज कोणत्या पुलावून खाली उतरले का कोणत्या नळीत घुसलेत कोणाला घेणं देणं नाही पण सांगू माझी गाडी घरी जावंच तर माझ्या गाडीच्या आवाजाकडं टक लावून वाट पाहणारे माझे आई वडील आहेत यांच्या इतकं जगात मोठं कोणी नाही यांच्यावर प्रेम असावं का हे जगतातलं सगळ्यात जग जिंकता येईल पण ज्याच्या जीवनात आई वडील आहेत ना एका कवीनं गोडलेलं आहे जीना 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 रे उडा गुला माही तेरी चोनरिया लहरावे जग से हारा ही में खुद से हारा माई माही रे तेरे बिन मैं तो अधूरा जीना 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 उड़ा गुला माही तेरी चोनरिया लहरावे जगतातलं सगळ्यात मोठं गणित तेच आहे मग आम्ही ज्या कारणाकरता आलोय ती आई वडिलाची सेवा आहे कधी पंढरपूरला जाता येईल तुम्हाला बरीच लोक बरं काही बरीच लोक पंढरपूरची वारी करतात आळंदीची वारी करतात ना पण माझं म्हणणं आहे स्पष्टच म्हणणं आहे त्या लोकांना पंढरपूरला जाऊ महाराज ज्यानं घरामध्ये आई वडिलाची बोला ना आई वडिलाची तुम्ही जरा बोलत चला आई वडिलाची सेवा केली त्यानंच पंढरपूरला जावं का माय बाप केवळ तेने न जावे तीर्थाशी त्यानं तीर्थाला जावं ज्यानं घरातल्या आई वडिलाची सेवा केली आणि मग पंढरपूरला कोणी जावं ज्यानं आई वडिलाची सेवा केली ना आई वडील ज्याचे खर तर आहेत आणि आई वडील गेल्यानंतर त्यानं जरूर म्हणावं माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माहेराला गेल्यानंतर इथे लुटायचा सुद्धा प्रयत्न करा कसं लुटा 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 पंढरपूर लुटा धरा रखुमाईचा
धरा धरा रखुमाई चावर वेडारे 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 जन्माला आलोत ना तर आम्ही कधीतरी ते केलं पाहिजे आणि जन्म गेलं पाहिजे. पुढं लय गोड वर्णन केलंय. लुटा लुटा पंढरपूर काय म्हणलेत महाराज तुकोबार आहे. लुटा म्हणलेत. लुटा म्हणजे लोकांच्या चपला नाही, लोकांचे कपडे नाही. दरा रोकुमाईचा वर. हा हे असं आहे ते. हो हा असं आहे. मानवी जन्मामध्ये आलोत ना तर हे केलं पाहिजे आणि मग हे जर केलं तर जन्माचं सार्थक आहे. बरं ठीक आहे मग तुकोबार आहे. संपलंय आपलं कीर्तन. 10 मिनिटं राहिलीत 12:30ला. यांनी 10:15 चालू केलं होतं. जरा बोला काय गणित आहे. मग आम्ही जन्माचं गणित सार्थकी लावत असताना ही कसली सेवा केली पाहिजे. महाराज म्हणले जे वडिलांनी आपल्यापर्यंत आणलंय ना, वडिलांनी आमच्यापर्यंत आणलंय ना, ते जोपासण्याचा प्रयत्न करा. ते जपलं पाहिजे का विकलं पाहिजे. आपल्या वडिलांनी आपल्यापर्यंत आणलंय ते जपलं पाहिजे का विकलं पाहिजे. दादा जपलंच पाहिजे. आणि हीच खरी आपली परंपरा म्हणता येईल. हीच खरी आपली मिराशी म्हणता येईल. मग तुकाराम महाराजांना लोकांनी प्रश्न विचारला, तुकोबार आहे तुम्ही काय केलं, तुमचा अनुभव. तुकोबार आहे म्हणले लोकांचं नाही सांगत, माझ्याच वडिलांचं. माझ्या वडिलांची विराची गदेवा, माझ्या वडिलांची विराची गदेवा, माझ्या वडिलांची विराची गदेवा, माझ्या वडिलांची विराची गदेवा, माझ्या वडिलांची टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं चरण महाराजांनी गोड गाऊन दाखवलं. माझ्या वडिलांची मिराचे का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधा वया नाही पांडुरंगाच. मग पांडुरंगाच म्हटलं पाहिजे का. ही सेवा जर केली तर ही आमची मिराशी. आणि मिराशी ज्यानं जोपासली, तुकोबाराय म्हणले माझ्या 2 मिराशी आहेत, आमुची मिराशी पंढरी. आणि अजून काय मिराशी, जे माझ्या वडिलांनी मिराशी जी पांडुरंगाची सेवा केली ती मीच करणार. आणि मग केली पाहिजे. पण परिणाम काय होईल सेवा केल्यावर. तुकोबारांनी उदाहरण सांगितलंय. तुकाराम महाराज म्हणले मागे पुढे उभा राही संभाळीत, आलिया घात निवाराया. काय पुरावा आहे. तुकाराम महाराज पुरावा सांगा थांबवा कीर्तन. थांबवणार आहे 12:30ला बरोबर थांबणार आहे. काळजी करायची गरज नाही. ऐका गरम होतंय थोडस, मला माहिती आहे मंडप वरून तापलाय. ऐकतच चला. काय म्हणले पुरावा. जुन्या काळात तुकाराम महाराज ना मिरच्या विकायला कोकणात जायचे. कोकणात
कोकणात जायचे. कुठं जायचे? कोकणात. आता कोकणात जर गेलं तिकडची भाषा थोडीशी वेगळी. मला वाटतं ना दर 20 किलोमीटरला भाषा, बोला ना, दर 20 किलोमीटरला भाषा बदलते. आता इकडं संगमनेरला जर गेलं तर तिकडे म्हणतात तुटेले, फुटेले. इकडं हा असू द्या असू द्या, हा इकडं जर आलं आपल्याकडे काय म्हणतात? तुटलंय, फुटलंय, असं असं म्हणतात, बरोबर का नाही? आणि कोकणात जर गेलो, आता मी बरं का गुरुजी कोकणात गेलो, परवा दिवशी भिवंडीत कीर्तनाला गेलो. आजी तुझ्यासारखी आजी आली, तर ती मागे बसली का आजी, तिच्यासारखी आजी आली, तुझ्यासारखी आजी आली माझ्याकडे, मला मायापाशी आली, मला म्हणती महाराज आला काय? आला? हा म्हणलं आला आला हा. अरे तिकडची भाषा उघडतच, आपल्या लोकांचं तिकडे कसंच जुळत नाही. हा तुकाराम महाराज ना मिरच्या घेऊन कोकणात गेले. ते पनवेलचं तिथं अलीकडे खोपोलीच्या तिथं कर्जत एक गाव आहे, तिथं बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर आहे. तुकाराम महाराज तिथं मिरच्या विकायला जायचे आणि मिरच्या विकायला जायचे बैलावर. ते सगळं मिरच्या घेऊन जायचे कोकणात. भजन चालू असायचं. महाराजांकडे सामुग्री नव्हती. सामुग्री कसली होती? कथेची सामुग्री. हा ही सामुग्री महाराजांकडे होती. तुकोबारायनी विना विना कसला होता? फुटकाच विना, त्याला 2 तारा. आणि टाळ कशाचे होते तुकोबारायचे? दगडाचे टाळ. माझ्याबरोबर म्हणणार तुम्ही? सगळ्या म्हणणार. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता कानी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता कानी, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग. असं भजन करत करत तुकोबाराय निघाले. भजनामध्ये इतकी तल्लीन व्हायचे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. असं भजन करत करत निघाले. भजनामध्ये एवढे तल्लीन व्हायचे, एवढे तल्लीन व्हायचे की विसरून जायचे काय खातो आम्ही, काय असं या संगती. ही तुकोबारायची अवस्था. भजन असायचं. जुन्या काळात भजन असायचं. असायचं का नाही? तुझ्या वेळेस नवीन नवीन नवरी बाय होते. तुला विचारतो आजी, पाठ किती वाजता उठायची का तू? पाठ 8 वाजता उठायची. 4ला उठायची. आणि 4ला उठली का पहिल्यांदा मोबाईल घ्यायची. माझ्या व्हॉट्सअपला किती मेसेज आल्यात. मग काय करायचे? जातं घ्यायचे. हा तेच दळण जातं एकच. हा जातं घ्यायचे. आणि जात्यावर काय म्हणायची? माझा ग बंधू राज वड्याला दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची. असं असं. हे जुन्या काळ होता. जुन्या काळ. आता तुम्ही भजन करत नाही म्हणतात त्या. धन्य माझा पिता. अख्खा महाराष्ट्रीयन पण खरं बोलणार गाव मला आज भेटलंय. हा आणि भजन होतं जुन्या काळात. भजनात एवढे तल्लीन राहायचे. अरे एका संताचं तरी एवढं नवल वाटावं, आपलं लेकरू पायाखाली आलं लेकरू आणि तुडवलं गेलं ना लेकरू, तरी त्यांना भान नव्हतं. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, हसत खेळत बबडे बोलत, हसत तुटवी पार त्यासी शोधी नाही, नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, बाळ तुडविले बाई, तुडविले होतं का नाही? आता नाही राहिलं ते. आताची कविताच मेन मुद्दा. आताची भजन सुद्धा तशी राहिली नाही. आणि मग तुकाराम महाराज मिरच्या विकायला कोकणात निघाले. 12:30 वाजता बरोबर निघाले होते. नाही कळालं? असू द्या.
12:30 वाजता कोकणात पोहोचले. 12:30 वाजता कोकणात पोहोचले आणि बोंबल्या विठ्ठल नावाच्या मंदिरासमोर बसले. एक म्हातारी आजीबाई तांदूळ आणण्याकरता गेली होती, रेशनिंग गुरुजी बरं का, तांदूळ आणण्याकरता गेली होती. तिने रेशनिंग तांदूळ आनंदाचा शिदा, नाही कळलं, घरात पिशे असतील की लाटकावलेल्या, हा अहो त्याच तांदळावर सरकार निवडून आले पाहता काय मायाक, हा आणि तुमचं बन, हा असू द्या असू द्या, हा आणि मग आहे ना ते तांदूळ घेऊन घरी चालली होती आजीबाई आणि महाराजांजवळ आली. महाराज काय आणला? महाराज म्हणले मिरच्या आणला. हा कशा दिल्या? अशा दिल्या. माझ्याकडे काय तुमच्या मिरच्या घेण्यात की काय व्हायचे नाही, पण एक काम करा, हे तांदूळ घ्या आणि तांदूळाच्या बदल्यात मला मिरच्या द्या. म्हातारीने मिरच्या घेतल्या, 4 किलो मिरच्या घेतल्या आणि 2 किलोचे तांदूळ दिले. म्हातारी गावात, मग म्हातारी म्हणली, महाराज म्हणले मग 2 किलोचे पैसे. म्हातारी म्हणली उद्या या माझ्या घरून घेऊन जा. म्हातारीने मिरच्या घेतल्या आणि म्हातारी गेली गावात. ती म्हातारी इतकी 12ची म्हणजे बारामतीची होती. हा 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 गावात गेली आणि गावातल्या लोकांना सांगायला लागली, ऐका गावकऱ्यांनो, आपल्या गावात एक महाराज आले आणि फुकाट मिरच्या देते. फुकाट मिरच्या असं म्हटले होते का तुकाराम महाराज? नव्हते म्हणले, पण आपल्याकडे म्हणे फुकाटचं गावलं बापल्याक धावलं. सगळी लोक पळायला लागली. तुकाराम महाराजांच्या 3 पोतं मिरच्या जागेवर संपल्या. राहिलं एक पोतं राहिलं. एक जाडजूड माणूस आला, तुकाराम महाराज माझ्या घरात 100 माणसं आहे आणि 100 माणसाला 1 पोतं मिरच्या लागतात, द्या. तुकाराम महाराज म्हणले जा घेऊन. 4 पोतं मिरच्या जागेवर संपल्या. संध्याकाळची वेळ, कोकणातून दिवला येणं सोपं आहे वय, मग मुक्कामाला राहायचं ठरलं. पण जरी महाराज असले, जरी साधू असला, जरी झाला संन्यासी माध्यानाशी तोंडवाशी, हा नियम आहे. तुकाराम महाराजांना भूक लागली, ओसरीतून टोप काढला. सकाळी जेवढं तांदूळ मिळालं वाटीवर तांदूळ काढलं, त्या टोपामध्ये टाकलं आणि रडायला लागले. तुकोबाराय माझी मजा झाली, अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. रडायला लागले तुकोबाराय. का? मी आज माझ्या भंडाऱ्यापासून, माझ्या बोराड्यापासून, भामचंद्रापासून लांब राहिलो आणि तुकोबारायला भजनाविनं करमत नव्हतं. का? किती वेळ व्हायला जायचं माहिती का तुकोबारायचा? शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. कोणाचा? तुम्ही जरा बोला ना, कोणाचा वेळ व्हायला गेला? तुकाराम महाराजांचा. तेवढाच वेळ व्हायला गेला आणि आमचा तेवढाच पारमार्थ झाला. हा शिंकन जांभळे खोकला तेवढाच पारमार्थ केला. हा ते तुकाराम महाराज ना रडायला लागले. पण बघा तुकाराम महाराजांची काळजी पांडुरंगाला लागली. पांडुरंग परमात्मा म्हणले अख्ख्या गावानं तुकोबाच्या मिरच्या नेल्या, तुकोबारायांच्या मिरच्या नेल्या, नेऊ द्या, पण मिरच्या नेल्यानंतर खाल्ल्यानंतर ती खातील, पण खाल्ल्यानंतर पचवायचं कोणाच्या हातात? देव म्हटला माझ्याच हातात आहे. अख्खा गाव बुळकून देऊ नाही बसवलं तर देव म्हटला तिथून पुढं तुका इकडे बघा, तुका म्हणी अशी, इकडे बघा, याच्या का बघा, तुका म्हणी अशी न लावी उशीर. नाही कळाला अजूनही, पण जाऊ द्या. हा आडणाऱ्या गाड्या भरधा वेगानं सुटतील, असंच काहीतरी करतो देव. हुशारच चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची काणी. देवानं अवतारच घेतला. त्याला अवतार घ्यायला वेळ नाही लागत. अरे जग चालवतो रे तो, मग अवतार घ्यायला काय वेळ लागल? बघा देवानं तुकाराम महाराजांचा नोकर म्हणून अवतार घेतला. मी सांगतोय काय, आई वडिलाची सेवा केल्यानंतर देव काय करतो याचा पुरावा आहे बरं का. आणि मग आहे ना देवानं तुकाराम महाराजांचा नोकर तरी होती ना, कुठली होती असू द्या, तिच्याच घरी गेले. अजय मिरच्या आणल्यात, पैसे टाक. ती म्हणली मी मिरच्या आणल्याच नाही. तुझ्याकडे काय पुरावा? कोणाकडे पुरावा मागितला? अख्ख्या जगाचा ज्याच्याकडे 7, 12, 8 आहे त्याच्याकडे मिरच्याचा पुरावा मागितला. देव म्हणले थांब 2 मिनिटं. देवानं आतमध्ये प्रवेश केला, गृहप्रवेश, आतमध्ये प्रवेश केला आणि तिच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर जुन्या काळात धान्याच्या कणगी असायच्या आणि कणगीत म्हातारीने मिरच्या लपून ठेवल्या होत्या. काढल्या मिरच्या, 4 किलो आहेत, 2 किलोचे पैसे लागले, टाक पैसे. म्हातारी म्हणली मग काढ काटा, 4च किलो, याचा तुझ्याकडे काय पुरावा? अख्ख्या जगाचा जो काटा काढतो त्याला पिशीतून काटा नाही काढता यायचा होय. काटा काढला, 4 किलो मिरच्या मोजल्या, असे 3 पोतेचे पैसे जमा झाले. राहिले 1 पोतं आणि त्याच्या घरी गेले, पैसे टाक. तो म्हणला देणार नाही. काय करायचे ते करू. जडजुड होतं. आता माणसाचं वजनच असावं लागतं कुठे असलं का. आता माझं वजनच पडत नाही का. खुशाल म्हणते वजन नाही अजय, हा असू दे. आणि मग आहे ना रात्री तो चोपदार आलं
एवढं नव्हतं ते, जरा अपडेट होतं जरा. हा हा ते जरा अपडेट होतं. हा ते आलं मायावर, धावलं ये ते धावलं मायावर मला म्हणलं वय बाजूला, मला शब्दार मला म्हणलं वय बाजूला. म्हणलं का वय बाजूला? तो म्हणलं मागून कीर्तन करे. अरे म्हणलं मीच कीर्तन करे, आता काय करा. आणि मग आहे ना ते तो म्हणलं देणार नाही. देव हुशार, देवानं आरडाओरडा करायला सुरुवात केली. हे बघा गावकऱ्यांनो, या माणसानं माझ्या तुकाराम महाराजांच्या 1 पोतं मिरची आणल्यात आणि आता काही पैसे देत नाही. पण यानं जर माझ्या मिरच्याचे पैसे दिले नाही तर याच्या दारात मी अन्न पाण्याचा त्याग करणार, आणि अन्न पाण्याचा त्याग केल्यानंतर याच्या दारात मी उपाशी मारणार. पण उपाशी मेल्यानंतर असं तसं मरायचं नाही, तुमच्या गावाला भूत होऊन लागणार. आणि जुन्या काळात माणसं भूताला घाबरायची, भ्यायची. आता माणसं भूताला घाबरत, आता माणसं भूताला भियत नाही का? आता माणसंच भूतापेक्षा डेंजर वागायला लागली. त्याच्यामुळे माणसाच्या कातानं भूत संपली. हे म्हणले जर भूत होऊन जर लागलं तर आपल्या गावची झोप उडल. सगळ्या गावानं वर्गवणी जमा केली आणि तुकाराम महाराजांच्या नोकराच्या म्हणजे देवाच्या हातात आणून दिले. तेच देवानं पैसे घेतले आणि तुकाराम महाराजांच्या हातात गावकरी म्हणून आणून दिले. माझा प्रसंग संपला. मागे पुढे उभा आणि मग आम्ही तीच सेवा केली पाहिजे जिथं आमच्या जन्माचं कल्याण होणार आहे ना, तीच सेवा केली पाहिजे. आई वडिलाची सेवा, पांडुरंगाची सेवा, ही सेवा आमच्या जन्मात जर असेल, महाराज म्हणले मग ही सेवा करा. आणि आमचा अतिपरिचय ही संगत महत्वाची ठेवा. का संगत महत्वाची ठेवा? कारण की संगत जर चुकली तर कुसंगे नाडीला बाबा साधू जायचा, ढेकणाच्या संगे हिराजो बंगला. तुम्ही किती मोठं नाव कमवा, कितीही, पण मला वाटतं किती मोठा साहेब असू द्या, किती मोठा महाराज असू द्या, पण लहानपणीचा जर मित्र भेटला ना गुरुजी, अनुभव असेल, ते आपलं पार वाटोळं करून टाकीत. हा नावाचं. माझी 4थीची मैत्रीण होती. संपलंय माझं कीर्तन, 2 मिनिटं थांबतो. हसायची काही गंमत नाही, फक्त मैत्रीणच होती. हा फक्त आम्ही एका बेंचवर बसायला होतो. योगायोगानं ती 4थी पर्यंत वर्गाची मॉनिटर होती. काय होती? मॉनिटर. आणि ती मॉनिटर असल्या कारणानं ती आणि मी एकाच बेंचवर बसायला होतो. आणि जुन्या काळात पोरग बडबड करू नये म्हणून नाना एक पोरग आणि एक पोरगी बसवलं का पोरग आपोआप गप बसायचं. तसंच होतं. आणि नेमकी मी लय बडबड करायचो म्हणून मला सगळ्यात पुढच्या बेंचवर बसवलं होतं. गावातल्या एकाही गाडीची हेडलाईट मी शिल्लक ठेवली नव्हती. म्हणून मला पुढच्या बेंचवर बसवलेलं होतं. 4थी पर्यंत इतका त्रास सहन केला ती वर्गाची मॉनिटर. रोज माझं यादीला पहिलं नाव असायचं. देवेंद्र फडणवीसांचं काय यादीला नाव होतं, एवढं माझं नाव होतं. रोज पहिलं नाव. कायला? मार खायला. रोज यादीला पहिलं नाव. 4थी पर्यंत वैतागलो. घरच्यांना म्हटलं मला काही इथं राहायचं नाही. कर्कटकानं रोज भांडणं व्हायची आमची. कर्कटक कंपाशीतला बेंच आखली होती आम्ही. रेष मधी बेंचवर रेष आखली होती. या रेषेचा जर इकडे आली तर टोल्यात उलटी पाडेल. रोज भांडणं व्हायची आमची, रोज भांडणं व्हायची. 4थी पर्यंत वैतागलो. घरच्यांना म्हणलं मला आळंदीला नेऊन घाला. आळंदीला गेलो आणि आळंदीलाच माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. पण तिकडून इकडं गावाला येऊस्तोवर इकडं तिचं लग्न झालं. हो, लग्न झालं आणि योगायोगानं त्या दिवशी तिला जिथं दिलं का तिथंच माझं कीर्तन होतं. आणि तिनं नेमकी मला ओळखलं, आवाजावरून ओळखलं, बाकी काही नाही. आवाजावरून ओळखलं पण तिला कन्फर्म व्हायना की हा तोच आहे का, तिला कन्फर्म व्हायना. शेवटी पण कीर्तन संपल्यानंतर आपल्याकडे महाराजांचे आभार मानण्याची पद्धत आहे. काही भावनेच्या भरात काही पुढारी लोक काय बोलतील काय सांगता येत नाही. काल एकानं काय आभार मानले माहिती का? आजचे कीर्तनकार यांनी जाम भारी कीर्तन केलंय, जाम भारी कीर्तन केलंय. आणि कीर्तन आहे पुण्यस्मरणाच होतं. तो पुढं काय म्हटलं माहिती का? त्यांनी कीर्तनकारांनी जाम भारी कीर्तन केल्याबद्दल त्यांना भावपूर्ण
मला. अरे म्हटलं जगू दे अजून, आता काय करावं. आणि ना असे आभार मानले आणि तिला कळालं हा लहानपणीचा आपला मित्र आहे. आणि लहानपणी अख्खं गाव मला भावड्या म्हणायचं, आता नाही आता महाराज म्हणतंय. आणि तिला कळालं हा लहानपणीचा मित्र आहे. एवढ्या माणसातून ती माझ्या जवळ पळत आली, माझ्या पाया नाही पडली, मला म्हणती भावड्या तू कधी कीर्तनकार झाला. सगळी माणसं जेवढी जवळ होती तेवढी निघून गेली. सांगायचा मुद्दा की आपला अतिपरिचय आपल्या आई वडिलाच्या ठिकाणी असावा, संताच्या ठिकाणी असावा. आणि हे जर असेल तर आमच्या जन्माचं कल्याण होतं. पण आम्ही नामस्मरण कोणतं करावं. विठोबा रखुमाई एक साथ. चला आपण स्वराज्यावर जर प्रेम करत असाल तर ऐका हे कीर्तन. हे हा पोवाडा हा जर म्हणला तर आजी खरी आदरांजली आपल्या अण्णा नाही, आपल्या आपण नाही. म्हणून म्हणायचं आहे काय होतं स्वराज्य. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर. केल जर जर बाजूने पाणी दृष्ट मुगला, घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा टंक भिरे गगनाच मुजरामानाचा शाहिराचा महाराष्ट्रच्या चरणात. अरे धन्य तिची जमावली जिच्या हाती पाण्याची दोरी. तिची वाजवतील तेच वाजवायचं. आणि मंडळी राजाला पकडण्याकरता अफजल खानानं तबकात पाणी लाभल्या मुशल्ला. अरे कौन है शिवा, मालूम ना शिवाजी को कौन है. बिला उचलला आणि महाराष्ट्राच्या मांडीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे. तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे. खंडोबारायचं. कोणाचं. तुळजाभवानीचं. आणि संबळ वाजायला लागला कसा. अनादी निर्गुण प्रगटली अनादी निर्गुण प्रगटली तुळजापूर सोडलं. तुळजापूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे. शांती ब्रह्म एकनाथ बाबा. अभंग वाजवा लागला कोणता. चला ना चला. तुम्ही दुख ऐका.
सुद्धा सोडलं. पैठण सोडल्यानंतर जिजुरीमध्ये आले. जिजुरीमध्ये कोणाचं मंदिर? खंडोबारायचं. अहम भाग्या सोहम भाग्या प्रेम नगरावारी सावधानी बदली लागा मल्हारीची वारी 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 मल्हारीची वारी. आता मंडळी जिजुरी सुद्धा सोडली आणि जिजुरी सोडल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची भेटून आओ सुभाष आओ शिवाजी. विजांचा कडकड कडकड आवाज व्हायचा. विजांचा कडकड आवाज व्हायचा. चला ना अरे हा. आणि प्रतापगडाच्या बायकाला भेटीची वेळ ठरली. आलिंगन दिला राजाला कपताना विमानाला हे राजानं दाम बळकिला वाघ नख्याचा वार केला माहेर काढला. अफजल खान ओढला आणि अफजल खान ओढल्यानंतर सय्यद बंडा पळत आला. मागून वार करणार तेवढ्यात आमचं पण एक होता ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. होता जीवा म्हणून शिवबाच्या प्राण वाचला जी प्राण वाचला. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी. अपने अपने माता पिता की आवाज बाकी टाळे. आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा बेस कमी थोडासा जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयत्न करतोय. या गुणीजन मंडळींनी गोड अशी साथ दिली. सगळ्यांचे आभार. मागच्या टाळकऱ्यांनी सुद्धा गोड टाळाची साथ दिली. त्यांचे सुद्धा आभार. आदरणीय निळोबाजी तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय ज्ञान दादा आहे, शुभम दादा आहे, माऊली दादा आहे, नवनाथ दादा आहे. खरं तर राहुल दादांनी सुद्धा सुंदर वाजवलं, सुरेख वाजवलं. सचिन दादांनी सुद्धा गोड वाजवलं. सगळ्यांचे आभार. आदरणीय नाना आहेत आणि खरं तर विशेष तत्वानं रवी भाऊ असतील. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. काही चुकलं असेल, ज्यांना 1 मुलगा असेल त्यांनी दुसरा म्हणून माफ करा. ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा. ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा. आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काय गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. माझा किती श्रीमंत आहे. आळंदीला जर कधी गेलात तर माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून बाप एवढा श्रीमंत आहे, लेकरं का नसणार. झालेली सेवा समर्पित करतोय. आणि खरं तर सेवा समर्पित करत असताना ही सेवा आमच्या आप्पासाहेबांच्या दादांच्या चरणावर समर्पित करून पुनश्च एकदा या कुदळे परिवाराचे आभार व्यक्त करतोय की एवढा गोड असा सोहळा आयोजित केला. महाराष्ट्रातले सगळे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित केलेत. सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आता शेवटची चाल नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं वेळ झाला 1 वाजले बरोबर. 3 तास झाले. परत कधी आलो तर परत म्हणू ना. फिर मिलेंगे असं. आणि म्हणून हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं सुभाष दादा तांत्रिक अडचणीमुळं बिघडलं असल्या कारणानं काही कारणास्तव हवामान खात्याचा अंदाज आलाय कीर्तनातील शेवटची चाल काही कारणास्तव रद्द करण्यात येत आहे. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.